मला ना नेहमी हा प्रश्न पडतो, म्हणजे मी जेव्हा इंटरव्ह्यू देते ना तेव्हा, की जर मी तिथे असते ना तर मी कुठले कुठले प्रश्न विचारले असते यार. 6 महीना साथ में रहा तो ये आदमी वो हो जाता है, वो आदमी ये हो जाता है. प्रेक्षकांना जिथे हसू येतं त्यापेक्षा फार ऑफ जागांना मला हसू येतं. मला किती मजा आली बघ ना, किती वर्षांनंतर इकडे. सो मॅम, तुम्हाला हा प्रश्न आहे की आता ना तू याआधी जर्नलिस्ट होतीस आणि मला वाटतं इतकी सगळी छान छान मंडळी आहेत बरोबर, तर आज तुला त्यांना एक प्रश्न विचारायचा असेल तर काय विचारशील? आता बोला. वा वा, मला ना नेहमी हा प्रश्न पडतो, म्हणजे मी जेव्हा इंटरव्ह्यू देते ना तेव्हा, की जर मी तिथे असते ना तर मी कुठले कुठले प्रश्न विचारले असते यार, काय काय विचारलं असतं. या सिनेमात शूट करताना सिनेमाचं नाव मर्दिनी, आपण जसं श्रेयस सर म्हणतात एक मर्दिनी मोमेंट आहे, तशी ह्या सिनेमा शूट करताना कुठची तुझी मर्दिनी मोमेंट होती? अवघड आहे. अनेक गोष्टी आता आपण चित्रपटातल्या सांगू नाही शकत. बऱ्याच गोष्टी रिव्हील होतील या 3 जुलैला जेव्हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हाच. पण खरं सांगू का, माझं ना थोडं ऑड आहे. म्हणजे विनोदी नाटक बघताना पण प्रेक्षकांना जिथे हसू येतं त्यापेक्षा फार ऑफ जागांना मला हसू येतं, किंवा इमोशनल होतानाही तसंच आहे माझं, की त्याने तिला मिठी मारली आणि लोकांच्या डोळ्यात टचकन पाणी, तर त्या मिठीतून बाहेर आल्यानंतर मला ती भावना माझ्यामध्ये येऊन मग हळूहळू असं होतं माझ्या बाबतीत. तर सांगायचा मुद्दा असा, हा चित्रपट जेव्हा मला ऐकवला तेव्हापासून ते शूटिंगपर्यंत सगळं सुरळीत पार पडलं. डबिंगच्या वेळेला जेव्हा आपण सीन डब करण्याच्या आधी, ज्यांना कल्पना नसेल त्यांना, आम्ही डबिंगला आवाज आमचा वापरतो तेव्हा एकदा सीन बघून घेतो की बाबा काय आहे, म्हणजे आपण कुठला मूड कॅरी करू शकतो, काय बदलू शकतो. तर तो बघत असताना ना मला सगळं ते पुढचे आधीचे सगळे फ्लॅशेस डोळ्यासमोर आले आणि तो संपूर्ण सीन छान एडिट होऊन त्या सलग पद्धतीने पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर आला, भले डबिंग करायच्या आधी. आणि मला भरून आलं असं की आपण जे काम करतोय, तर अर्थात मर्दिनी मुवमेंट म्हणजे अशी मुवमेंट जेव्हा तुम्हाला तुमच्यातल्या शक्तींची जाणीव होते, तेव्हा एक कलाकार म्हणून आपल्यामध्ये कोणाला तरी प्रेक्षकांना इन्फ्लुएन्स करण्याची जी ताकद असते, की जे खरं नाही आहे पण ते आभासी चित्र त्याच्यासमोर दाखवायची जी ताकद कलाकारामध्ये असते, की मी खरं अमुक नाही आहे पण बघा तुम्हाला मी आता पोलीस अधिकारी म्हणून दाखवतोच काहीतरी. तर ते असं एक सेकंद ना मला चोकअप झाल्यासारखं झालं. मला यांनी विचारलं पण काय परत एकदा बघायचं की, म्हणलं नाही नाही छान आहे, चला करूया काम. सो ते माझ्यासाठी एक खूप ना समाधान देणारी गोष्ट होती, की इतक्या चांगल्या कथेचा आपण भाग आहोत. एक्झॅक्टली त्याला मर्दिनी मुवमेंट नाही म्हणता येणार, पण तरी ती इमोशनल करणारी एक मुवमेंट होती. मला किती मजा आली बघ ना, किती वर्षांनंतर इकडे. सो मॅम, तुम्हाला हा प्रश्न आहे की खऱ्या आयुष्यात, म्हणजे इन रिअल लाईफ, आम्ही बघतोय तुम्हाला ते इतक्या वर्षापासून, तुम्ही आणि तुमच्या श्रेयस सरांचं आणि तुमचं रिलेशन किती गोड आहे, सगळं छान आहे, पण खरी मर्दिनी तुमच्या लाईफमधली कोण आहे? तुम्ही आहात का श्रेयस सर, जी तुमच्या लाईफला पुढे देते? सध्या आता 8 वर्षाची आद्या हीच पुढे नेते आणि सध्या तर तीच मर्दिनी आहे. म्हणजे रोज आम्ही काहीतरी वेगळं रूप बघत असतो तिचं. पण आय डोंट नो, जितू ना त्या दिवशी बोलला एका इंटरव्ह्यूमध्ये की ते दोघं जण नाही, ते एकच आहेत, यु नो. आणि आय थिंक विथ टाईम, यु नो, विथ द कमरॅडरी दॅट वी हॅव, ते नाही असं डिफरन्शिएट करतायत, यु नो. आणि आय थिंक समवेअर वी टेकन इट फॉर ग्रँटेड, त्यामुळे वी डोंट इवन नो एनिमोर असं झालं आहे. आय डोंट नो हाऊ एल्स टू आन्सर दिस क्वेश्चन. एक कंपनीमध्ये फार सुंदर वाक्य आहे मोहनलाल सरांचं, 6 महीना साथ में रहा तो ये आदमी वो हो जाता है, वो आदमी ये हो जाता है. ते इतक्या वर्ष राहिलेत. जितू सर, तुम्हाला हा प्रश्न आहे. मी नेहमी तुम्ही बोलता तेव्हा मला असं वाटतं की हे तुम्हाला विचारू, आज मला विचारावं असं वाटतं आहे की खरं तर आम्ही जेव्हा मर्दिनी मर्दिनी म्हणतो, आम्ही एक स्त्रीबद्दल बोलतो, पण तुमच्यात ती, म्हणजे जे तुम्ही म्हणाला होता की आई ही एक व्यक्ती नाही आहे पण एक वृत्ती आहे, तर ही तुमच्यात आहे, तुमच्यात ती खरी दडलेली आहे. तुम्ही एक आई आहात ॲक्च्युली खऱ्या रूपात, एक पुरुष म्हणून. तुम्ही त्याला कसं बघता? आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलीला मोठं करायचं आहे का आता, तेव्हा जेव्हा ती त्या वयात आहे, तेव्हा तुम्ही एक आई म्हणून तिला काय सल्ला द्याल? आई म्हणून हा सल्ला देईन की माझं नाही, आईचं ऐक. कारण मला वाटतं की मिताली ही जास्त समजूतदार आहे. मिताली ज्या पद्धतीनं
तिला जेव्हा मोकळीक द्यायची तेव्हा मोकळीकही देते, जेव्हा तिला आटोक्यात ठेवायचं म्हणजे ते संगोपनाचाच तो भाग आहे. त्यामुळे मी म्हणेन की माझ्यापेक्षा तू स्वतःच्या आईचं ऐक रेवा. बाकी माझ्यामध्ये हे कुठून तयार झालं माहिती आहे का? मला असं वाटतं की आता ते कसं आहे ना अनेकदा असं आपण आपलं वय जे आहे कधी कधी असं वाटतं अरे वयापेक्षा जास्त काय शहाणपणा शिकवतो, पण तो शहाणपणा नाही, आपलं जितकं जास्त दुःखाकडे बघण्याची जेवढी सहवेदना ज्याला म्हणतो आपण, की कोणाचं तरी दुःख आपलं असं वाटतं ना, तेव्हा आपोआप तुमच्या मनामध्ये कणव जागृत होते, प्रेम जागृत होतं. आणि जिथे प्रेम जागृत होतं तिथे काळजी जागृत होते. काळजी जागृत झाली की मायाळूपणा, ममत्व जागृत होतं. तर हे इतकं सहज सोपं आहे. आपण त्याला येऊच देत नाही. आपण आपलं जगण्यामध्ये इतके मशगूल असतो. आणि आपण काही खरं सांगतो, एखादा माणूस जेव्हा मी बाकी कोणाबद्दल म्हणणार, मी माझ्याबद्दल, मी जर एखाद्या गोष्टी एखाद्या वेगळ्याच व्यक्तीसाठी काहीतरी करतो ना, तर ती माझी गरज असते म्हणून करतो. मला ते वाटतं की हे केलं पाहिजे है ना, तर ते माझ्या आतून आलेलं, ती माझी गरज असते म्हणून मी ते करतो. आता ही गरज निर्माण कुठे झाली असेल कदाचित, तर लहानपणापासून माझ्या आजीनं मला ज्या प्रवचनांना नेलं, जे मी ऐकलं, ज्या थोरा मोठ्या लोकांना मी ऐकत राहिलो, मग प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील, बाबा महाराज सातारकर असतील, किंवा अशी असंख्य माणसं जी मी ऐकली, जी मी वाचली, जी मी पाहिली. माझ्या घरामध्ये, माझ्या मित्रमंडळींमध्ये, माझ्या मित्रांच्या आयांमध्ये, त्यांच्या वडिलांमध्ये मी फार एक कृपेचा डोह पाहिला, कृपावंत माणसं पाहिली, सच्छील माणसं पाहिली. तर त्यांच्यातलं कुठेतरी काहीतरी आलं असावं. आणि मला आवडतं, मला हे आवडतं म्हणून मी करतो. ही माझी गरज आहे. म्हणजे वात्सल्याची गाय गाभण झालीच नाही तरी तिच्या पाण्याला दूध कसे, तर ती गाय गाभण होते, मग तिला दूध येतं बछड्या. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक वात्सल्याची गाय आहे. ती फक्त ती समोरच्याची वेदना आपण घेतली आणि ती जाणवली ना, ती गाभण राहते, आपोआप मायेचं ममत्व किती छान, किती येतं. छान. कमाल. ऐकत राहा. खरंच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.